एरवी मुख्यमंत्री फडणवीसांवर रोज टीका करणारा संजय राऊतांनी फडणवीसांची बाजू घेतली आहे। अर्थ खातं सांभाळण्यासाठी महायुतीमध्ये दुसरा सक्षम व्यक्ती नाही आणि त्यामुळे फडणवीसांकडेच अर्थ खातं राहणं यात राज्याचा शहाणपणा आहे असं राऊत म्हणाले। पाहूयात। अर्थ खात्याच्या संदर्भात आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे। अर्थ खातं या क्षणी सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही। अर्थ खातं मुख्यमंत्र्याकडे ठेवणं यातच शहाणपण। शिवसेनेचे प्रमुख ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा हीच चर्चा काही माध्यमांमधून केली गेली होती की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सक्षम आहे किंवा नाही। अजितदादांच्या निधनानंतर अर्थ खात्याची जबाबदारी फडणवीसांनी स्वतःकडे घेतली, पण अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतरही फडणवीसांनी पुन्हा दादांच्या राष्ट्रवादीला खातं परत केलं नाही। त्यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचीच बाजू घेतली। अर्थ खातं सांभाळण्यासाठी दुसरा सक्षम व्यक्ती नाही, त्यामुळे फडणवीसांकडेच अर्थ खातं राहावं यातच शहाणपण आहे असं राऊतांनी म्हटलं आणि त्यानंतर दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा संताप उमटला। हे मुख्यमंत्र्यांचे अधिकार आहे, कोणाला कोणतं खातं द्यावं आणि कोणतं खातं आपल्याकडे ठेवावं। या क्षणी इतकं सांगेन की अर्थ खातं मुख्यमंत्र्याकडे ठेवणं यातच शहाणपण आहे। हे आता माझं मत आहे, जो माझा अनुभव आहे त्यानुसार मी जे आताचं राजकारण पाहतोय, राष्ट्रवादीतल्या घडामोडी पाहता असं म्हणताय नाही ओव्हरऑल राज्यातल्या घडामोडी पाहता अर्थ खातं या क्षणी सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात। त्याच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांकडे असणं यात राज्याचं शहाणपण, सगळ्यांचं शहाणपण। कोण काय संजय राऊत सांगणार आणि खातं वाटप होणार असेल तर संजय राऊतकडे जाऊन सांगू बाबा तू काहीतरी कर म्हणून। कशाला ते बोलतायत? जे आहे ते बघतील, अंतर्गत काय आहे ते। सुनेत्रा ताई आहेत त्या जातील मुख्यमंत्र्यांशी बोलतील, बाकी दुसरं बाहेरून कोणी बोलून काय फरक पडणार आहे का? अर्थ खातं सांभाळण्यासाठी कोणी सक्षम माणूस नाही असं त्यांचं म्हणण्याचा ज्यावेळेला ते बोलून दाखवलं त्यावेळेला एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, मागचा इतिहास त्यांनी तपासून बघितला पाहिजे की आपले प्रमुख शिवसेनेची ज्याला शिवसेना आपण करून ठेवलेली आहे, त्या शिवसेनेचे प्रमुख ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा हीच चर्चा काही माध्यमांमधून केली गेली होती की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सक्षम आहे किंवा नाही। मला असं वाटतं की संजय राऊत साहेबांनी त्या जरा आठवणींना उजाळा दिला पाहिजे। राऊतांनी त्यांचा पक्ष बघावं, त्यांच्या पक्षात काही बॉम्ब पडत नाही आणि ते राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये जावं का, इकडे अर्थ खातं कोणी सांभाळावं, या पक्षाचं कोणी काय करावं। मला तर कशाला बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना उगाच उड्या मारत फिरायचे आपण। लग्न कोणाचं, बँड कोणाचा आणि लगेच आपण नाचायला लागायचं तिकडे जाऊन। त्यांना कोणी विचारलंय? ते कोण ठरवणार आहे कोणतं खातं कोणाकडे ठेवायचं म्हणून आणि सल्ला देणार आहे आम्हाला? गरज नाही, आवश्यकता नाही। त्याच्यामुळे तुमच्या घरच्या लग्नातच तुम्ही नाचा तुमच्या बँडमध्ये, आमच्या बँडमध्ये येऊन नाचू नका। महायुतीत अर्थ खातं अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलं होतं आणि दादांनीच अर्थ खात्याची धुरा सांभाळली, पण दादांचं अकाली विमान अपघातात निधन झालं। त्याचवेळी बजेट असल्याने मुख्यमंत्र्यांनी खातं स्वतःकडे घेतलं। तेव्हापासून अर्थ खातं मुख्यमंत्र्यांकडेच आहे, तर सुनेत्रा पवार ऑन कॅमेरा या प्रश्नावर काही बोलण्यास तयार नाही। अर्थ खात्याच्या संदर्भात आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे। गेल्या महिन्यात देवगिरीवर झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी अर्थ खातं परत मिळत नसल्यानं खंत व्यक्त केली होती। त्यानंतर मंत्री मुश्रीफांनीही सुनेत्रा पवार दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाशी बोलणार असल्याचं सांगितलं होतं। सुनेत्रा पवारांचा गेल्या महिनाभरात 2 ते 3 वेळा दिल्ली दौरा झाला, मात्र अर्थ खात्यावरून तोडगा निघालेला दिसत नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।